पुन्हा एकदा निघालो आपण. रविवार आजचा आजचा रविवार आहे आजचा ट्रेक स्पेशल आहे नाणेघाट. अजून नाणेघाटात चाललोय आम्ही. आज आपल्याकडे 40 एक मुलं आहेत शाळेमधली. आज आपण त्यांना नाणेघाटामध्ये ट्रेक करायला घेऊन चाललोय. आज आपलं माझं नशीब चांगलं, आज माझ्या शाळेचा ग्रुप आहे, त्यामुळे आज वेगळी मजा. त्यांना पूर्ण एक्सप्लेन करायचंय, हा किल्ला त्यांना दाखवायचा आहे की कसा आहे. बेसिकली हा किल्ला नाहीये, किल्ला नाहीये. राजमार्ग, व्यापारी मार्ग आहे महाराजांच्या वेळेस. काही महिन्यांपूर्वी एस आहे आपली आर्किओलॉजी डिपार्टमेंट जी आहे, इंडियन आर्किओलॉजी डिपार्टमेंट, त्या याच्या गुहेमध्ये बेसिकली नाणेघाट हा सोपा ट्रेक आहे, पण ह्याच्यामध्ये थोडा चढ, थोडा पठार, थोडा चढ पठार. आता हा लास्टचा जंगल आपण क्रॉस करतोय. बॉटल भरून घ्या प्रत्येकाने. कसं वाटतंय वरती? पाणी भरायचं, टाकीतलं पाणी कसं भरलं जातं तुमच्या डोक्यात असेल, हे डायरेक्ट असं नाही भरायचं. पहिल्या वरचा गाळ साईडला करायचा आणि तुमच्या बाटलीचं तोंड हे पाण्याच्या आत गेलं पाहिजे. त्याचं अशा प्रकारे आपण नाणेघाट पोहोचलेलो आहे. नाणेघाटात पोहोचलोय आम्ही. अशा जे दिसतंय ना, हे सगळे लिपी आहे तिथे त्यावेळेसची. त्या लिपीमध्ये हे सगळे लेख लिहिले. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भारत माता की. अशा प्रकारे ट्रेक सक्सेसफुली झालेला आहे. आता आमचा परतीचा प्रवास निघालो आम्ही, खाली निघालोय आता. असंच होते बघ बाय बाय. पुन्हा एकदा निघालो आपण. रविवार आजचा रविवार आहे आणि ट्रेक स्पेशल आहे नाणेघाट. अजून नाणेघाटात चाललोय आम्ही. स्पेशल त्याच्यासाठीच निघालोय आणि सकाळी लवकरच निघालेलो. आता वाजलेत 8 वाजले. वडापाव घेतला. मेन तर आहे की नाणेघाटात चाललोय है ना. नाणेघाटात आपल्या ट्रेक शाळेचे मुलं ट्रेक आहे. आपल्याकडे शाळेचे मुलं आहेत आज. 40 एक मुलं असतील बसमध्ये. पुढे खाली तिकडे आपण सांगून ना तुम्हाला. पोचलो आम्ही नाणेघाटात खाली. शाळेची सर्व मुलं पण येतात ते हळूहळू. आता तिकडे बस लावली, ते सर्व येतात ते चालत. आज आपल्याकडे 40 एक मुलं आहेत शाळेमधली. आज आपण त्यांना नाणेघाटामध्ये ट्रेक करायला घेऊन चाललोय. हा बेस कॅम्प आहे नाणेघाटाचा. ट्रेक आता एक आम्ही इकडनं स्टार्ट करतोय. असं इकडनं इकडे तिकीट काढायचं. पर पर्सन 30 रुपये तिकीट असतं. इकडनं स्टार्ट करू आम्ही. सागर भाऊ पण आहे, बाकी सर्व पोरं पण आलेत. ठीक आहे, हळूहळू पुढे पुढे जातो, मला दाखवतो. ट्रेक आम्ही चालू केलाय. 2.5-3 तासाचा ट्रेक आहे. बघूया आपल्याला किती वेळ लागतोय. सागर भाऊ पण आहे सोबत. निसर्ग आपल्या सोबत आहे. निसर्ग पण आपल्या सोबत आहे. आणि आज पाऊस जास्त नाहीये. आज आपलं माझं नशीब चांगलं, आज माझ्या शाळेचा ग्रुप आहे, त्यामुळे आज वेगळी मजा. सागर भाऊच्या शाळेचा ग्रुप आणलाय आम्ही आज. 40 एक पोरं आणलेत. तर त्यांना आज वरती घेऊन जायचंय. त्यांना पूर्ण एक्सप्लेन करायचंय, हा किल्ला त्यांना दाखवायचा आहे की कसा आहे. बेसिकली हा किल्ला नाहीये, राजमार्ग, व्यापारी मार्ग आहे महाराजांच्या वेळेस. ज्यावेळेस व्यापार सगळा व्हायचा, तर हा नाणेघाट त्यासाठी फेमस आहे. वर गेल्यावर तुम्हाला कळेल, जे आजच्या तारखेला टोल नाकेत आपल्या सिटीमध्ये, तसे त्यावेळेस डोंगरातले टोल नाकेच आहेत. वरती रांजण आहे, जे टोल जमा केलं जायचं ते सगळं आता वर आपल्याला हळूहळू बघायला भेटेल. तुम्हाला वर गेल्यावरती ते सर्व तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. पुढे पुढे गेल्यावरती बाकी ट्रेक असा स्टार्ट केला इकडनं. त्यांचे सर पण येतात आणि बाकी मुलं सर्व पुढे गेलेत. नाणेघाटाच्या पायथ्याशी आहोत. ठीक आहे, ठाणे जिल्ह्यात
येतो. ठीक आहे, आपण जेव्हा वरती जाऊ नाणे घाटात जाऊ. नाणे घाट हा पूर्वीचा व्यापारी मार्ग आहे, सातवाहन काळातला व्यापारी मार्ग आहे. ठीक आहे, तुम्ही खूप नशीबवान आहात ही बॅच की आत्ताच काही महिन्यांपूर्वी एस आहे आपली आर्किओलॉजी डिपार्टमेंट जी आहे, इंडियन आर्किओलॉजी डिपार्टमेंट, त्या याच्या गुहेमध्ये याच्यात ब्राह्मी लिपीमध्ये काही हे कोरलेले आहेत, अक्षरं कोरलेली आहेत, लेख लिहिलेले आहेत. ते लेख ओपन होते आणि लोक त्याची नासधूस करायचे. त्याची दखल घेऊन आर्किओलॉजी डिपार्टमेंटनी त्याला पूर्ण एक्सप्रेशन करून त्याला काचेचे फेन्सिंग केलंय आणि आतून लाईट सोडलेले आहेत. तेवढंच न करता त्यांनी QR कोड टाकलेला आहे. QR कोड स्कॅन केल्यावरती तिकडे ऑडिओ व्हिज्युअल्स येतात. आता खरं ट्रेक सुरू झालाय. चला चला चालत राहा. फायनली 2 पठार होते, ते दोन्ही पठार आम्ही क्रॉस केले. ते क्रॉस करून हे पुढे जंगल आहे. बेसिकली नाणेघाट हा सोपा ट्रेक आहे, पण ह्याच्यामध्ये थोडा चढ, थोडा पठार, थोडा चढ, पठार. आता हा लास्टचं जंगल आपण क्रॉस करतोय. हे जंगल खूप डीप आहे. वरनं सूर्यप्रकाश खाली नाही, ते अंधार आहे बघ इकडे, पूर्ण अंधार आहे बघा. आणि हे असं जंगल आहे, पूर्ण काळोख झालाय. टाइम 10:18 झाले आताची. आजूबाजूला काय हेल्प हवी का तुला? गॅप पडलाय. श्रावणी कोण आहे? श्रावणी आता ते थांबा जरा इथे बसायचं साईडला. उद्या बसला जरा आजूबाजूला जीव जंतू बसून बघा. पूर्ण फॉग उतरलाय खाली. मला दाखव मागे. हे बघा पूर्ण खाली असा फॉग. आम्ही ऑलमोस्ट 80% आहे. किती 80% झालंय. लास्टचा अर्धा तासाचा पॅच बाकी आहे. 80% पार केलाय. चला अर्धा तास फक्त. फॉग बघा बाकी तुम्ही. हा बघा मागे. ट्रेक केलेला माऊलीपेक्षा छोटा आहे आपण. बऱ्यापैकी 90% आपला गड सर झालाय. हा इथे एक पाणी टाकी आहे वरती ना. जरा पाणी आपण आपली बाटल्या भरून घेऊ सर्वांनी. आपण केव मध्ये जाऊया तिकडे. आता सगळं हळूहळू वरती चढतात. ठीक आहे, वर पोहोचलो की मी तुम्हाला दाखवतो. काय झाडी, काय डोंगर, झाडी, काय झुडपे, डोंगर, पाऊस, पाणी आणि शाळेतल्या मुली आणि पलटण. मला बोललो होतो ना वरती पाण्याचं टाक आहे. सागर बघ आलं. आपण गडावर पोहोचलोय. हे वरचं पाणी टाकं पिण्याचं पाणी आहे. हे पिण्यासाठी वापरू शकतो आपण पाणी. सर्वजण आता बॉटल भरून घ्या प्रत्येकाने. कसं वाटतंय वरती? सागर भाऊ एक नंबर. पाणी भरायचं. टाकीतलं पाणी कसं भरलं जातं? तुमच्या डोक्यात असेल हे डायरेक्ट असं नाही भरायचं. पहिलं वरचा गाळ साईडला करायचा आणि तुमच्या बाटलीचं तोंड हे पाण्याच्या आत गेलं पाहिजे. त्याचं कारण जर वरती काही घाण आली तर ती त्या बुडबुड्यांनी घाण उडून जाते आणि तुमच्या बाटलीत स्वच्छ पाणी जातं. त्यामुळे ही टेक्निक आहे, हीच वापरा. सर्वांनी असंच वापरा.
हळू, जास्त पुढे वाकू नका. क्रिस स्टाईल क्रिस. स्टाईल. मासे छोटे आहेत, नाहीतर आपण असे पण पकडले असते. हा ना. ते नाही जमत आहे. बाकी येतो ते हळूहळू. सर तर काय खाली बापरे. नाही 17ला हा हाल आहे इथे वरती. पोचलो आम्ही. अशा प्रकारे आपण नाणेघाट पोहोचलेलो आहे. नाणेघाटात पोहोचले आम्ही अशा प्रकारे. सर्वजण खूप गर्दी आहे ना, संडे आहे ना. सर्वजण वास पण तिकडे. चला 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 आले सर्व आले, ऑलमोस्ट सर्वजण आले. आलो आम्ही. एक नंबर. तुम्हाला खाली माहिती दिली. पुरातत्व विभाग आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंट आपलेच पूर्ण हे देव संवर्धन केलेलं आहे. हे असं एकमेव ठिकाणी की असा भिंतीवरती एवढा मोठा शिलालेख कोरलेला आहे. ती लिपी आहे ब्राह्मी. व लिपींबद्दल काय माहिती आहे? ब्राह्मी, मोडी, प्राकृत आपली कुठची आहे? सो अशा लिपी आहे, ती ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे. त्यांनी काय केलंय, क्यूआर कोड दिलाय. क्यूआर कोड स्कॅन केला की त्यांची समुद्र सपाटीपासून याची उंची साधारण 2500 फूट आहे. याच्या वरती जो पॉइंट आहे त्याला नानाचा अंगठा म्हणतात. जर तुम्ही लांब बघितलं फोटो व्ह्यू बघितला तर त्याचा टॉप असा आहे. कसा आहे? त्यामुळे त्याला नानाचा अंगठा म्हणतात. इथे बाजूला क्लाइम्बिंग अँड रॅपलिंग इव्हेंट, झिप लाईन इव्हेंट चालतो. ओके, वानर रिंगी शुल्क आहे. त्याच्या बाजूला जीवधन किल्ला आहे. ठीक आहे, जीवधन नाणेघाट ही रेंज ट्रेक आहे. आपण वरती गेलो जुन्नर तालुका, ठीक आहे, घाटघर गाव. तिकडून डाव्या बाजूला गेलो शिवनेरी किल्ला. शिवनेरीवरून या बाजूला गेलो, पुढे हरिश्चंद्रगड, भैरवगड असे किल्ले आहेत. ह्या बाजूला जर आपण खाली उतरलो, आपण तिकडनं आलो मुरबाड बघून, तिकडे आपल्याला गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड हे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. आत आहेत थोडे मुरबाड पासून. इथून जर का क्लायमेट क्लिअर असेल ते सगळे किल्ले आपल्याला दिसू शकतात. हा तुम्हाला जसं सांगितलं तसं ती दगडी रांजण आहे असं म्हणतात. त्याच्यावरती रिसर्च चालू आहे की एक टोल आपल्या आत्ताचे जे टोल आहेत तसं टोल म्हणून आपला कल्याण हे बंदर तर माहिती आहे बरोबर. जो पूर्वीच प्रतिष्ठा तसं पैठण ही सातवंतकाळची राजधानी होती. तिकडून कल्याण मंत्रात जो व्यापार व्हायचा, ओके, तो व्यापार त्याच्यासाठी जो रूट होता तो रूट म्हणून हा रस्ता बनवला. आणि एक त्या काळी असं म्हणतात टोल घ्यायचे की तुम्ही इथून तिथे व्यापार करता, तुम्ही सामान घेऊन तुम्हाला एक कर भरायला लागेल. तर तो कर या तिथे ते रांजण आहे त्या रांजणात टाकायचे असं म्हणतात. तो रांजण पूर्वी असाच ओपन पडलेला होता बरेच वर्षांपूर्वीपासून. काही वर्षांपूर्वी त्याला त्यांचे पूर्ण चौथरा बनवून त्या चौथऱ्यावरती तो चढवून ठेवलेला आहे. आपण वरती गेल्यावर डाव्या हाताला आपल्याला दिसेल. ठीक आहे, वरती गणपतीचं मंदिर आहे उजव्या हाताला. इथून वरती आपण घर चढलो की, ठीक आहे, तिकडनं सरळ पुढे गेलो घाटघर गाव, उजव्या हाताला तुम्हाला ओपन पॅटर्न ठाणे जिल्हा दिसतो. ठीक आहे,
पूर्ण आणि रिव्हर्स वॉटरफॉल पॉईंट आपल्याला त्याचा पाऊस आहे बऱ्यापैकी तो रिव्हर्स वॉटरफॉल पॉईंट आपल्याला दिसू शकतो. वरती गेल्यावर प्रचंड गर्दी असेल, वेळेवरती माणसं असतील. आपण आपला ग्रुप सोडून इकडे तिकडे जायचं नाही. कोणीही विचारायला आलं काही आमच्या सगळ्यांशी बोला. तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची गरज नाहीये. इकडे या तिकडे या कोणावरही कुठेही जायचं नाही. आपल्याला जागा मिळेल तिकडे आपण सर्कल करून डबा खायला बसणार आहोत. डबा खाऊ, फोटो काढू आणि आपण परत उतरायला सुरुवात करणार आहोत. सुंदर आपल्याला काम करू आणि आपण ट्रेक स्कॅन करून बघूया तुमचं बघा होतंय का. ठीक आहे, रेडी? 1 2 3 गो. जे दिसतंय ना हे सगळे लिपी आहे त्यावेळेसची. त्या लिपीमध्ये हे सगळे लेख लिहिले काय काय म्हणजे त्या टायमाचे लेख आहेत सगळे. आवडलं का तुम्हाला? निघूया आम्ही आता वरती जाऊया हळूहळू है ना. विक्ट्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवराय. भारत माता की जय. हळू चाल, हळू. या साईडला बसतात सर. वेळ लागतो. त्यामुळे आपण 11:30 उतरायला सुरुवात केली यामध्ये. 11:44 झाले. तर आपलं कंप्लीट झाला. आता हे कसं आहे 0 विजिबिलिटी बरोबर आहे. आता एवढ्या अंतर एवढ्या अंतर दिसत नव्हतं, एवढं दुःख होतं. हे पण कमी असं म्हणेन मी. बघा मागच्या तसं आपण या बाजूला आलो. त्यामुळे बोललो तुम्हाला ठाणे जिल्हा जीवधन मेनली आपल्या उजव्या हाताला समोर दिसतो जीवधन. ठीक आहे, जीवधन आहे, त्यापुढे चावंड आहे, चावंड आहे, हडसर आहे. या लाईनीमध्ये बाजूला सगळे किल्ले. खाली उतरला तिकडनं आपण आलो. आपण ज्या हायवे रोडला बस थांबवली तोच जर रोड कंटिन्यू केला असता आपल्याला माळशेज घाट फिरत फिरत हा जो डांबर रोड एंड होतो ते आपली गाडी येऊ शकली असती. पण त्याला मजा नाही. आपण ते केलं, हा ट्रेक केलाय, हा राजमार्ग आहे त्यावेळेस व्यापारी मार्ग व्हायचा, हा तो मेन रोड. त्या रोडने आपण आलोय, त्याच रोडने आपण जाणार आहे. इथे गणपती मंदिर आहे, आता दिसत नाहीये, समोर गणपतीचं मंदिर आहे. ठीक आहे, आणि इथे वरती चढला 10-15 मिनिटं की नाना सांगताय. ठीक आहे, आता इथेच बसून आपल्याला पाऊस नाहीये तर पटापट डबे खाऊन घ्या, सर्कल करून बसू शकता. ठीक आहे, इथून कोणीच जाणार नाही विदाउट मधुरिका मॅम परमिशन, आणि ती कधीच मिळणार नाही. हे आणि हेच ते रांजण ज्याच्यामध्ये होतो. हे खाली पडलेलं होतं आता. हे बघा तो QR कोड आहे ना, तिकडे पडलेलं होतं बरीच वर्ष. आता काही वर्ष चौथरा बांधून चौथऱ्यावर ते सोडवलंय. हे ASI चांगलं काम करतंय सध्या. फायनली आम्ही वरती पोहोचलोय. असं कंप्लीट झालंय. वाचले तुम्ही आता फार मजा आली. आपली अचिव्हमेंटच्या पार गेलोय. पहिले खूप 3 तासाचं आपलं टार्गेट होतं, आपण 2 तासामध्येच वर आलोय. 2 तासाचा वर आला. ग्रुप खूप छान होता आणि वेदर खूप छान होतं. वेदरमुळे आपल्याला खूप साथ जायला भेटली. आणि हे बघू शकता, कोराही कोरा. कोरा आहे डायरेक्ट. मस्त. थोडंसं पार्सल न्यायचंय का, कोणाला हवा असेल तर आम्हाला DM करा. पाहिजे असेल तर सांगा, पाठवून देतो. फ्रेश एअर, फ्रेश फुल ऑक्सिजन. मजेदार आहे. पण तिकडे काय बघायला चाललं, एक रिव्हर्स वॉटरफॉल आहेत. हा, पण आता ह्या वेदर मुळे मला असं वाटत नाही की आपल्याला 10 फुटावरचा माणूस दिसत हा नाही तर तुम्ही स्वतःच बघा. आजूबाजूला दिसत नाहीये वॉटरफॉल पण नाही माझा अंदाज. पण दाखवू, प्रयत्न करू जागेवर जाऊन येतो आम्ही तिकडे. वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो. दिसला तर तुम्हाला दाखवतो ना ते फॉग तुम्ही स्वतःच बघा किती फॉग आहे.
पण मजा येते. काय खतरनाक व्ह्यू आहे भाई. वाव. मला बोलतो होतं इथे एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे, तो बघायला आलो आम्ही. आज समोरच रिव्हर्स वॉटरफॉल आहे, तो अख्ख्या फॉग मध्ये. फॉग मध्ये. हे इथे मेन घाटघर गाव आहे पूर्ण. आज समोरच जीवधन फूट दिसतो, जीवधन वानरलिंगी. आणि आपण लास्ट संडेला जे गणपतीगडत याच रेंज मध्ये गणपतीगडवरून आपल्याला नाणेघाट दिसला होता. नाणेघाटवरून गणपतीगडात दिसतो, पण आज थोडं क्लायमेट फॉग असल्यामुळे नाही दिसत आहे. जास्त फॉग. बाकी परत जागा आपले मुलं तिकडे जेवायला बसलेत, त्यांच्याकडे जाऊ. आपण पण जेवूया. आपण पण जेवूया आता. परत खाली उतरायची तयारी करायची. भेटूयात. मंडे ट्रेक आहे ना आमचा, म्हणून आमचं जेवण बघा आमचं काय. असं हे केलं पाहिजे, जेव्हा सागर बरोबर अद्वैत जातो तेव्हा काय काय खायला मिळतं, काय काय खायला मिळतं, आणि जेव्हा अद्वैत बरोबर सागर येतो तेव्हा काय काय खायला मिळतं. असं दाखवायला पाहिजे. एक नंबर. इकडे पण आणले त्याच्यामध्ये आहे आपल्या पराठा आहे. बाकी पूर्ण सर्व जेवले आपले. आम्ही पण जेवतो, खाली उतरायची तयारी करूया आपण. काही बसा खाली. कारटलेत पोरं. गारटलेच सर्व, पण फोटो काढायला काय ऐकणार ना, फोटो काढायचा आहे मात्र सर्वांना. हे आमच्या हात आहेत पण आम्हाला समजत नाहीयेत. आता हे सेन्सेशन गेलेत पूर्ण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. भारत माता की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अशा प्रकारे ट्रेक सक्सेसफुली झालेला आहे. आता आमचा परतीचा प्रवास. निघालो आम्ही, खाली निघालोय आता सर्व जण. चेहऱ्यावरती खुशी तर बघा. गॅप कव्हर कर. एक तर असतोच आपल्यासोबत नेहमी. खाली चल तू पण. ऑलमोस्ट आम्ही खाली उतरलोय. कालपर्यंत पोहोचलो आपण. शेवटचा प्लॅटू उरलाय फक्त. अर्ध्या तासाचा रस्ता बाकी आहे. खाली उतरलो की दाखवतो तुम्हाला. अशी वॉटरफॉल मस्त इथे मागे.
घसरत उतरायचं. घसरत उतरायचं. ही बघ, घसरगुंडी. वा, घसरगुंडीची मजा. अशा प्रकारे सगळे खाली आलेले आहेत. उतरलो आम्ही खाली. टाइम झाला आता 2:12 झालेत. खूप फास्ट कव्हर केला भाई. मजेदार होता. दीड तासात आपण खाली आलो. 1.5 तासात खाली आलो. चालू कितीला केलेला? 12:30ला. आपण वरनं ऑलमोस्ट 1 वाजलेला. अर्धा तास आपल्याला पावसाने घेतला. काय तो पाऊस होता. पाऊस खतरनाक होता वरती. खाली पण हेडप आली. थंडी लागत होती. 2-3 पोर उडत होती, त्यांना धरून उभं होतो. गणपतीगडाचा ब्लॉग दाखवला ना तू त्यांना? हो, पाठवलंय. आठवलं तुम्ही? आवडला का? 1 नंबर. माऊली पण चांगला होता, गेल्या वेळी गेला नव्हता. पण कधी गेलो तरी आता? गेल्या महिन्यात गेलो. गेल्या महिन्यातच गेलो होतो ना. त्याच्यानंतर माझी व्हिडिओ बघून आपले ट्रेक पूर्ण झालाय. कॉफी पिऊया आता. जाम भिजलोय आज पावसात. पावसाने लय भिजवलाय. कॉफी पिऊन वडापाव आपण डायरेक्ट बसमध्येच घेणार आहे. वडापाव बसमध्ये सर्वांना देऊ आणि मग निघूया है ना. पुढची जर्नी एंड करूया. फायनली सर्व बसमध्ये बसलो. ट्रेक कम्प्लीट झालाय. वडापाव 2-2 घ्या. फायनल बाय बाय. फायनली नाणेघाट आमचा कम्प्लीट झालाय. आम्ही घरी निघालो आता आणि पुढच्या शनिवार रविवारी बस काय आहे, पुढच्या शनिवार रविवारी काय आहे प्लॅनिंग करू. व्हिडिओत भेटूच. पुढच्या व्हिडिओ मध्ये तर भेटणारच आहे आपण. पुढच्या नवीन स्पॉट, नवीन टीम. अच्छा,